त्यांच्या विरोधात यावल संघ ज्या टीमने एक सामना जिंकलाय, चोपडा टीमने एक सामना ते पराभूत झालेत. आता खरं तर करो या मरोची परिस्थिती आहे. जर यावल संघ सामना जिंकला तर डायरेक्ट फायनल मध्ये दाखल होईल, जर हारला तर चान्स क्रिएट होईल चोपडा संघासाठी. त्यामुळे मात्र दोन्ही संघ आता बराबरीला खेळ करण्याचा प्रयत्न करतील. सकाळच्या सत्रामध्ये आमच्या सर्व महिला भगिनी या ठिकाणी दाखल झाल्या. सकाळी 7 वाजल्यापासून क्रिकेटचा मनसोक्त आनंद प्रत्येक खेळाडू या ठिकाणी घेतो आहे. प्रत्येक क्षेत्रामध्ये बॉल हवेत आहे. विकेटचा पतन मैदानाच्या आतमध्ये. बिग विकेट डाऊन. यावेळेला खराब चेंडू. हाई बॉल हवेत आहे. विकेट येऊ शकली असती, परंतु मात्र धाव येईल या बॉलवरती. क्विड बॉल हवेत आहे. कॅच ड्रॉप. आता सुद्धा जर पाहिलं तर रन्स येतील या बॉलवरती. आता सुद्धा बॉल हवेत, परंतु नो मॅन्स लँड मध्ये बॉल जाऊन आदळेल. चला स्टार्ट करायचं आहे. पुन्हा एक वेळ जर पाहिलं तर या मॅच मध्ये चोपडा संघ आणि त्यांच्या विरोधामध्ये यावल संघ, या दोन ताकदवान संघांच्या मधली ही भिडत आहे. पुन्हा एक वेळ बॉल हवेत. खरं तर या संपूर्ण आपल्या समाजामध्ये महिलांचे सामर्थ्य फार महत्त्वाचे आहेत. त्यांचे योगदान आणि सामर्थ्य आपल्या इतिहासातील आपण अनेक उदाहरणं बघू शकतो. आपल्या इतिहासात अनेक धाडसी स्त्रिया होऊन गेल्या, ज्यांनी परिस्थितीशी झुंज दिली आणि समाजाला दिशा दिली. प्रत्येक क्षेत्रामध्ये आज महिला
धाडसाने पुढे येत आहेत ते मग शिक्षण क्षेत्र असू द्यात वा विज्ञान असू द्यात वा राजकारण असू द्यात. कारण स्त्रियांमध्ये जी अतुलनीय शक्ती आहे ना, जी प्रत्येक परिस्थितीशी जुळून घेण्यानी आणि मात करण्याची अजोड शक्ती स्त्रियांमध्ये आहे. त्यामुळे क्रीडा क्षेत्रात सुद्धा तीच कामगिरी आपल्याला स्त्रियांकडून पाहायला मिळते आहे. याही वेळेला जर पाहिलं तर बॉल नक्कीच सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये जाईल. आता सुद्धा बॉल हवेत, परंतु त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचले आहेत. ओव्हरची समाप्ती आणि नक्कीच 2 ओव्हरचा खेळ समाप्त होतो आहे. अलॉंग द कार्पेट रनआउटचा चान्स, रनआउट मैदानाच्या आतमध्ये आहे. धावसंख्या धावफलकावरती 11 धावा, 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये तिसरा ओव्हर मैदानाच्या आतमध्ये. सुजाता बॉल हवेत आहे, हो मात्र बॉल पर्यंत क्षेत्ररक्षक पोहोचले नाहीये. आणि कुठेतरी मला असं वाटतं की यावल संघाचा उत्साह कमी झालाय. हे जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे यावल संघ. बॅटिंगसाठी दोन्ही बॅटर मैदानाच्या आतमध्ये. जयश्री पाटील मागच्या मॅचचे हिरो, याही सामन्यामध्ये त्याच पद्धतीने बॅटिंग करावी लागेल. धावसंख्या 13 धावा. टॉस जिंकला यावल संघाने, त्यांनी यावेळेला मात्र या 4 धावा येतील या बॉलवरती. धावसंख्या धावफलकावरती 17 धावा. याही वेळेला आडव्या बॅटने क्षेत्ररक्षक आहे तिथे अर्चना. पुन्हा एक वेळ मिसफील्ड, बॉल बाउंड्री लाईनकडे जातोय.
31 धावा फलकावरती 31. पहिलाच बॉल सिंगल येईल. सुजाता त्या ठिकाणी आहेत गोलंदाज. सिंगल पहिल्या बॉलवरती येते. धावसंख्या धाव फलकावरती होईल 32 धावा 32. मैदानाच्या आतमध्ये गरमागरमीचा हा सामना आहे. यावल संघ एका बाजूला चोपडा संघ. बघूयात कोणता संघ या सामन्यामध्ये याही वेळेला बॉल हवेत. रन्स येतील. रन्स आले आहेत. दुसरा धावेचा कॉल होईल का? रनआउटचा चान्स स्ट्रायकिंगला. हो रन आउट. पंचांनी बोट वर केलंय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये कल्पना वाडी. ओ पहिलाच बॉल सिंगल. सिंगल 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 आणि सिंगल धावेंच्या मदतीने नक्कीच धावसंख्या येईल धाव फलकावरती. 34 धावा 34. थँक्यू. 34 धावा. यावेळेला बॉल हवेत. कव्हर्स मध्ये क्षेत्ररक्षक आहे. दुसऱ्या धावेचा कॉल होईल का? सिंगल धाव जोरात घेतली आहे परंतु नाही. एकाच धावेवरती या ठिकाणी समाधान मानावं लागेल. शेवटचे 2 बॉल या इनिंगचे. यावेळेला फटका चांगला आहे आणि डोक्यावरून बॉल जातोय डीप कव्हर मॉडेल लाईनच्या पलीकडे. चौकार. थँक्यू 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 डीजे. धावसंख्या धाव फलकावरती 39 धावा 39. डॉट बॉलने ओव्हरची समाप्ती. 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर 39 धावा धाव फलकावरती आणि करायचे आहे या दुसऱ्या डावात 40 धावा ओटी. थँक्यू थँक्यू डीजे. चला पुढील सामन्याची नाणेफेक आपल्याला करायची आहेत. चला या एरंडोल संघ आणि 40गाव
सर भी आते हुए और जेटीसी के खली रोहित बोरसे सर आते हुए, सोनवणे सर आते हुए, धुरंधर जो की त्यांच्या ह्या वर्षी दारुण पराभव थँक्यू. झालेला आहे. टॉस होतो आहे. इट इज द कॉल अँड टेल इट इज, म्हणजे की हा सामनातला टॉस जिंकला आहे पद्मालय वॉरियर्स संघाचे कॅप्टन. एक मिनिट. तर मॅम टॉस या ठिकाणी जिंकलाय, काय करणार आहात? बॅटिंग. बॅटिंग जर पाहिलं तर नक्कीच बॅटिंग स्ट्रेंथ आहे आपल्या संघाची. मागचाही सामना अटीतटीचा झाला आणि शेवटपर्यंत असं वाटलं की सामना जिंकून जाईल या ठिकाणी एरंडोल संघ, परंतु शेवटच्या क्षणांमध्ये थोडासा जर पाहिला तर खेळ खराब राहिला. नक्कीच या मॅच मध्ये पलटवार होईल. हो नक्की समोर प्रयत्न करू. समोर जर बघितलं 40 गाव संघ आहे, प्रत्येक खेळाडू फॉर्म मध्ये आहे, तर काय सांगाल? त्या सगळ्या आमच्या मैत्रिणी आहेत. नक्कीच तर खूप खूप शुभेच्छा मॅच साठी. चांगला खेळ केला मॅम. प्रत्येक जर खेळाडू बघितला तर आज मात्र डान्स असू द्या की मैदानावरचा परफॉर्मन्स, जोश पाहायला मिळतोय. आमचा प्रत्येक खेळ हा असाच आहे, जिंकला किंवा हरो पण तो डान्स करणारच. त्याच्यामुळे आम्हाला जी संधी दिली आहे ती खरोखर आम्ही म्हणजे घर सोडून मैदानावर अतिशय बेबुंदपणे नाचत आहोत. आणि नक्कीच शाळेत विद्यार्थ्यांसाठी शिस्त, परंतु मैदानाच्या आतमध्ये मात्र शिक्षकांना शिस्त नाही, परंतु एन्जॉय. वृषाली पाटील आणि गोलंदाजी ट्रॅक वरती कल्पना माळी. चला स्टार्ट करायचंय. चला 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 स्टार्ट करायचंय. ओके गेम ऑन. पहिला बॉल, पहिलाच बॉल आडव्या बॅटने मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. डॉट बॉलने सुरुवात होतीये. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे दुसऱ्या इनिंग साठी. दुसऱ्या इनिंगला सुरुवात होते आहे. आजच्या दिवसातला हा तिसरा सामना. पुन्हा एक वेळ कल्पना माळी गोलंदाजी ट्रॅक वरती सज्ज. बॉल हवेत आहे. रन्स येऊ शकतात यावेळेला. रन्स आले आहे. दुसऱ्या धावेचा कॉल होईल का? नाही. सिंगल धाव. खातं ओपन या ठिकाणी चोपडा संघाचं. वृषाली पाटील आता बॅटिंग साठी आहे मैदानाच्या आतमध्ये. आणि कल्पना माडी सारख्या गोलंदाजी मार्कवर, कारण सहजी धावा देणाऱ्यातला हा गोलंदाज नाही आहे गोलंदाजी ट्रॅक वरती. परंतु हे बॅटल वृषाली वर्सेस कल्पनाचं मैदानाच्या आतमध्ये इंटरेस्टिंग राहणार आहे. पहिला बॉल, पहिलाच बॉल उडवलाय आणि बॉल अगदी बाजूला पलीकडे सिक्सर. थँक्यू डीजे. मी अगोदरच बोललो
कल्पना माडी आणि ऋषाली यांचं बॅटल मैदानाच्या आतमध्ये इंटरेस्टिंग राहणार आहे. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉल वरती हा धमाकेदार सिक्सर. इंटेंट साफ आहे ऋषाली यांचा की मी येणार आणि अशाच पद्धतीने फटकेबाजी करणार. थँक्यू डीजे. धावसंख्या धाव फलकावरती 7 धावा. वेळ कमी घ्या क्षेत्ररक्षणामध्ये टीम यावल. 7 धावा 7. पुन्हा एक वेळ बॅकफुटला जात. वाव काय फटका होता. तर या ठिकाणी शूज नक्कीच धाव करत असताना निघालाय परंतु एक धाव कंप्लीट होईल. धावसंख्या धाव फलकावरती 8 धावा 8. मीनाक्षी स्ट्रायकिंगला आहे. कल्पना माळी पुन्हा एक वेळ सज्ज आहेत. चला गेम ऑन. दुसऱ्या डावातला थरार मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. यावेळेला फटका चांगला आहे. प्रॉपर खेळला फटका. क्षेत्ररक्षक आहेत तिथे अगदी सहजतेने या बॉलला अडवतील. सिंगल. धावसंख्या 9 धावा. शेवटचा बॉल या पहिल्या ओव्हरचा मैदानाच्या आतमध्ये परंतु बॅटिंग ऋषाली पाटील सलामीला जाणल्या जातात मोठ्या फटक्यांसाठी. आपण पहिल्याच बॉल वरती तो धमाकेदार सिक्सर बघितला कारण हीच इंटेंटने बॅटिंग करणारे बॅटर मैदानाच्या आतमध्ये टिकल्यानंतर धावा येतील. हाही बॉल निर्णायक असेल या पहिल्या ओव्हरचा. उडवलंय आई बॉलला पाठवलंय नक्कीच बाउंड्री लाईन कडे. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी आणि धावा अडवल्या जातील. ओव्हरची समाप्ती होते आहे. हॅलो सिंगल धाव येईल या बॉलवरती. धाव संख्या धाव फलकावरती 10 धावा. संयमाचा खेळ जर झाला चोपडा संघाच्या बॅटर कडून तर ही सामनामध्ये जर पाहिलं तर शेवटपर्यंत जिंकू शकतो चोपडा संघ परंतु दुसऱ्या बाजूला पलटवार करण्याचा यावल संघ गोलंदाजीमध्ये प्रयत्न करेल. उडवलाय व्हाट अ शॉट आणि बॉलला पाठवलंय शक्तीचं प्रदर्शन. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉल वरती आक्रमण. षटकार येतोय ऋषाली पाटील यांच्या बॅट मधून. पुन्हा एक वेळ आडव्या बॅटने सहजतेने फटका खेळलाय. सिंगल धाव येईल. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत आणि हा बॉल पाहिला तर एक सिंगल धाव येईल. सिंगलच्या मदतीने धाव संख्या आता 17 धावा 17. मैदानाच्या आतमध्ये गरमागरमीचं वातावरण आहे कारण जर पाहिलं तर सुरुवात मात्र ऋषाली पाटील यांनी धमाकेदार केली या मॅच मध्ये. पुन्हा एक वेळ मनीषा तडवी गोलंदाजी ट्रॅक वरती तयार. यावेळेला मीनाक्षी यांना जर पाहिलं तर नक्कीच धावा कराव्या लागतील. डावखोऱ्या त्याच्या बॅटर मैदानाच्या आतमध्ये सलामीला आल्यात. आडव्या बॅटने चांगला खेळला फटका प्रॉपर गॅप भेटला आहे आणि मीनाक्षी पाटील यांच्या बॅट मधून हा चौकार.
score, please. याही वेळेला उडवलंय, बॉलला ठेवलंय, डीप फाईन वाढवलायच्या पलीकडे. थँक्यू थँक्यू डीजे. आणि अक्षरशः धावसंख्या 25, 25, 19 बॉल आणि 15 धावांची गरज आहे. 19 मध्ये करायच्या 15 धावा. आणि खर तर यानंतर आणखी एक मोठा सामना आहे. एका बाजूला पद्मालया वॉरियर एरंडोल त्यांच्या विरोधामध्ये रॉयल क्वीन्स 40 गाव. आणखी एक वेळ बॉल हलवला गेलाय आणि हाई बॉल वडोलांच्या पलीकडे 4 धावेसाठी. थँक्यू थँक्यू. 18 बॉल आणि 11 धावा करायच्यात. 18 बॉल मध्ये 11 धावांची गरज. 18 बॉल्स नीड 11 रन्स. 11 धावा करायच्या आहेत पुढच्या 18 बॉल मध्ये. आणि मुख्य गोलंदाज ट्रॅक वरती कल्पना माळी. हे बॅटल मैदानाच्या आतमध्ये आतापर्यंत पाहिलं ना तर ऋषाली पाटील यांनी जिंकलंय, परंतु या बॉल्स वरती विकेटचा प्रयत्न करतील कल्पना माळी. 18 बॉल 11 धावेची गरज. ऋषाली पाटील स्ट्रायकिंगला. यावेळेला पहिला बॉल, पहिल्याच बॉल वरती आणि थोडीशी मिसफील्ड पाहायला मिळते, परंतु एक धाव येईल या बॉलवर. एक धाव येते म्हणजेच की पुढचे 17 बॉल करायचे आहेत 10 धावा. 17 बॉल मध्ये 10 धावांची गरज. सतरा बॉल 10 धावेची गरज. उडवलाय आणि बॉलला पाठवलंय षटकारांसाठी. थँक्यू डीजे. खर तर मैदानाच्या बाहेर टाळ्या शिट्ट्यांचा गजर होतोय, कारण चोपडा संघाने पलटवार केलाय. 4 मात्र धावेची गरज. हॅलो, या ठिकाणी आगमन झालंय आमचे मित्र आदरणीय विपिन पाटील सर यांचं, जे या वर्षीचे फूड अँड बेवरेज सहप्रायोजक म्हणून त्यांनी प्रायोजकत्व स्वीकारलंय. विपिन दादांसारख्या दात्यांची आम्हाला खरोखर आवश्यकता असते आणि त्यांच्यामुळेच आम्ही या स्पर्धा यशस्वीपणे पार पाडू शकतो. धन्यवाद विपिन दादा. संपूर्ण जिल्ह्याच्या वतीने, खेळाडूंच्या वतीने आपलं खूप खूप आभार. आपण आमचं फूड अँड बेवरेजचं प्रायोजकत्व स्वीकारलं त्याबद्दल JTSC परिवाराच्या वतीने खूप खूप. यावेळेला फटका चांगला होता, तेवढ्या चांगल्या पद्धतीने खेळून काढलाय. सिंगल येते आहे, 3 धावांची गरज आहे. बनवायचे आहे तिथून 3 धावा. पुढच्या वेळेस कदाचित ते मुख्य प्रायोजकत्वही या ठिकाणी स्वीकारू शकतात, इतक्या मनाचा मोठेपणा त्यांचा आहे. मागच्या वेळेसच त्यांनी जाहीर केलं होतं की मी फूड अँड बेवरेजचं प्रायोजकत्व स्वीकारतोय. तर मी विनंती करेल मॅनेजमेंटला की आपण त्यांचा सन्मान या ठिकाणी करायचा आहे.
3 मात्र धाव्यांची गरज. पुन्हा एक वेळ कल्पना माळी, रुशाली पाटील हे बॅटल मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एक वेळ 3 धाव्यांची गरज आहे. बॉल हवेत, विकेट येऊ शकते परंतु मात्र एक सिंगल येईल. जेटीएसची मॅनेजमेंट, नाना पाटील सर आणि इतर सर्व सहकारी. आणि याच दरम्यान सन्माननीय निलेश पाटील सरांचं शुभागमन होतंय. सरांचंही स्वागत. चला 2 मात्र धावेची गरज आहे. मॅडम थोडासा वेळ कमी घ्या, आपणास विनंती आहे. आता मात्र गरज आहे 1 मात्र धावेची बनवायची आहे. एक सिंगल धाव, जर सिंगल धाव बनवली तर सामना जिंकेल टीम चोपडा संघ. परंतु मात्र काय बॅटिंग केली आहे रुशाली पाटील यांनी. अक्षरशः हिअर स्ट्राइक्स पाहायला मिळाले मैदानाच्या आतमध्ये. प्रत्येक चेंडू आसमानी सफरेवरती पाठवलाय. 1 धाव करायची आहेत, मात्र 1 धावेची गरज. ओव्हरची समाप्ती झाली आहे. सिंगल धाव बनवायची होती या ओव्हर मध्ये, मात्र या ठिकाणी डॉट बॉल पाहायला मिळतोय. पुढच्या ओव्हर मध्ये 12 बॉल 1 मात्र धावेची गरज. बॉल हवेत आणि हा सामना जिंकलाय टीम चोपडा संघाने. अभिनंदन चोपडा टीम.